कॉस्ट ऑफ डिले याची किंमत कोणाला मोजायला लागते हे जर बघायचं ना, ह्याचं एक लाईव्ह उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. 2013 मध्ये मी एका क्लायंटला भेटलो आणि त्यावेळेस मी त्यांना गुंतवणुकीचा सल्ला दिला की 50,000ची दर महिन्याला गुंतवणूक करा. येणारे क्लायंट होते, बेसिकली कॅनडाचे होते. ते म्हणाले नाही, मला आता म्युच्युअल फंड वगैरे मध्ये आता तरी काही मला गुंतवणूक करायची नाही, मला जरा सेटल व्हायचे आणि मला रिअल इस्टेट मध्ये इकडे तिकडे कुठे गुंतवणूक करायची असं ते मला सांगत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला गोड बोलून बोलून टाळलं. हरकत नाही. कट टू 2023 मध्ये आमच्या ज्यावेळेस कोविड नंतर जेव्हा ते परत इथं आले त्यावेळेस माझी त्यांची गाठ पडली आणि त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे परत गुंतवणूक स्टार्ट केली. आता त्यांनी गुंतवणूक जी स्टार्ट केली नाही, त्यांनी 1 लाख रुपयाची गुंतवणूक माझ्याकडे स्टार्ट केली. 1 लाख रुपयाची गुंतवणूक स्टार्ट केल्यानंतर आमचा असाच विषय झाला आणि या विषयानंतर त्यांनी मला विचारलं की अरे माझी ही योग्य वेळ आहे का गुंतवणूक करायची. तर मी त्यावेळेस त्यांना समजवलं की समजा त्यावेळेस जर तू 50,000ची गुंतवणूक तुला सांगितली असती, त्यावेळेस जर तू केली असतीस ना, तर आज 50,000चे साधारण तू 72 लाख रुपये भरले असते आणि त्या 72 लाखाची व्हॅल्यू आज साधारण 2 करोड रुपये तुझी झाली असती. पण ज्यावेळेस ऍक्च्युअली तू कंपाऊंडिंग तुझं काम करायला पाहिजे त्यावेळेस तू ऍक्च्युअली गुंतवणूक चालू करतोय आता. तर त्यांनी आता हे कबूल केलं की वेळ गेली हे मला आता जाणवतंय. त्याच्यामुळेच ना ती कबुलीसाठी म्हणजे वेळ गेल्यासाठी पश्चातापासाठी तो अजून एक्स्ट्रा 50,000 रुपये भरतो. मित्रांनो, तुम्ही स्वतः विचार करा, ज्या गोष्टी आज शक्य होतात, ज्या सिंपल अचिव्हेबल होत्या, त्या डिले करण्यामुळे किती महागात पडतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर असंच काही डिले करत असाल किंवा तुमच्याकडनं डिले होत असेल तर असं करू नका. स्टार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही कमेंट करा, दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. मी किंवा माझी टीम तुमच्याशी संपर्क साधेल आणि आपण तुमची पुढची वाटचाल ठरवूया.